अंबाजोगाई शहर व परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्राच्या माध्यमातून योगेश्वरी दर्शन चॅनल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे। पहा फक्त आपल्या हक्काचं चॅनल योगेश्वरी दर्शन। पाहूया आता सुपरफास्ट बातमीपत्र। अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा दायगोडा येथील टीव्ही केंद्राशेजारील हनुमान टेकडीवर सुरू करण्यात आलेल्या जीवन आधार भक्ती प्रेम आश्रमाला 1 वर्ष पूर्ण झाल्याने वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय। या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी मानवलोकचे अनिकेत लोहिया यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी प्राचार्य VI खडकभावी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, पत्रकार रमाकांत पाटील, जी रामदड, अभियंता राजेश आंबेकर, प्रशांत आदनाक, रामचंद्र झव्वर, धनराज सोळंकी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात या आश्रमात राहणाऱ्या व्यक्तींना मदतीची गरज असून प्रत्येकाने मदत करण्याचे आवाहनही यावेळी प्रत्येक वक्त्याने बोलताना व्यक्त केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या आश्रमाचे संचालक पवन गिरवलकर यांनी तर सूत्रसंचालन सुनील मुके यांनी करून उपस्थितांचे आभार धनराज सोळंकी यांनी मानले। यावेळी सुवर्णा बुरांडे व वर्षा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ आप्पा गिरवलकर, सर्जेराव सावरे, वसंत पतंगे, सकाराम शिंदे, गोरोबा लंगे, राकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमात पवन गिरवलकर यांना बिदर येथील राहुल जिरगे यांनी बसवेश्वराची मूर्ती दिली आहे। योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई। जसं पवनची आज फेज आहे तशीच माझी पण फेज आहे। त्यासाठी आम्हाला अनेक ठिकाणी जावं लागतं आणि लोकांकडनं आम्ही काही ना काहीतरी मागत असतो आणि ते देत असतात। पण यापुढे जर ह्या प्रकारच्या कामामध्ये जर कोणी काही मदत करणार असेल, कारण ह्या विषयात आम्ही काम करत नाही, भरीव असं काम करत नाही, तर आम्ही निश्चित यापुढचा रेफरन्स हा पवनचा देऊ। मला आनंद वाटला। अंबाजोगाई तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील सोमेश्वर मंदिरात अनंत श्री विभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य जी श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आध्यात्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यात अखंड नाम सप्ताह आणि प्रबोधन व अखंड नाम सप्ताह घेण्यात आला आहे। यावेळी नरेंद्र महाराज यांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करण्यात आली आहे। या पूजेनंतर भक्तांनी नाम जपाचा गजर केला आहे। त्यामध्ये आम्ही आलो आणि आम्ही फक्त ऐकत होतो रामायणामध्ये की वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि खरोखरच आम्ही असे जगद्गुरु माऊलीचे प्रवचन ऐकले आणि त्या प्रवचनाच्या माध्यमातून आम्हाला पण वाटलं आमच्या पण जीवनाचा उद्धार करायचा आहे, आमचा पण जीवनाचा उद्धार करायचा आहे, तर कुठल्या प्रकारे होऊन जाईल। तर आम्ही एक संकल्प केला, खरोखरच जगद्गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये जर गेलं तर आमचाही संकल्प जीवनाचं सार्थक होईल। म्हणून आम्ही एक वेळेस नाणीजला गेलो आणि नाणीजला गेल्यानंतर माऊलीची जो संदेश होता की पहिला संदेश तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि दुसरा संदेश म्हणजे स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट नका। खरोखरच आम्ही त्या दिशेने गेलो आणि आमच्या जीवनाचं सार्थक झालं। आता प्रत्येक गावागावात अनेक व्यसनांनी भरकटलेल्या व्यक्तींना योग्य प्रवाहात आणण्याचे कार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांनी घेतले असून तुम्हीही जगा व दुसऱ्यालाही जगवा हा संदेश प्रत्येकाला देण्यात येतोय। त्यामुळे प्रत्येक गावात अशा नामजप सप्ताहाची सुरुवात झाली असून सोमनाथ बोरगाव येथील महाराजांचे भक्त सोमवंशी यांनीही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजधाम यांचा नाम गजर अखंड नाम सोहळा सप्ताह साजरा करीत आहोत। त्या ठिकाणी यासाठी जवळपास 10 ते 15 गावचे लोक एकत्र होऊन हा कार्यक्रम आनंदाने साजरा करत आहोत आणि माऊलीचा तुम्ही जागा दुसऱ्याला जगवा हा मंत्र सर्वपर्यंत पोहोचण्याचं कार्य करत आहोत। भाविक भक्तांच्या मनात या गोष्टी रुजल्या तर प्रत्येक नागरिक व्यसनापासून मुक्त होऊन आपला संसार सुखाचा केल्याशिवाय राहणार नाही। तसेच या नामजप कार्यक्रमाच्या अंबाजोगाई ते धारूर तालुक्यातील भक्तांनी मोठी गर्दी करून हा कार्यक्रम यशस्वी केला आहे। वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ताई महोत्सव अंतर्गत 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या कालावधीत स्वर्गीय डॉक्टर सौ विमलताई मुंदडा यांच्या स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते। या व्याख्यानमालेचे 5वे पुष्प दीप्ती राऊत यांनी गुंफले। यावेळी त्या अर्धी जमीन अर्धे आकाश या विषयावर बोलत होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अभिजित दादा जोंधळे यांनी केले। या व्याख्यानमालेस नागरिकांची व महिला पुरुषांची मोठी उपस्थिती होती। ताई मी सरपंच आहे, मला बोलायचं आहे।
हा 10 वर्षातला फरक आहे. ती जेव्हा कॅमेरासमोर उभी राहते तिच्याकडे पण प्रश्नांची उत्तरं नसतात, पण ती नवऱ्याकडे नाही बघत, ती ग्रामसेवकाला विचारते. मी वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ती ग्रामसेवकाला विचारते. हा बदल झालेला आहे. आणि आज वर्षानुवर्ष इतका तिला आतमध्ये ठेवल्यावरती 10 वर्षात हा बदल झाल्यानंतर थोडा बदल व्हायला वेळ लागणारच आहे, पण तुम्ही संधी देणार की नाही हा मुद्दा आहे. प्रवेश महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित TB गिरवलकर पॉलिटेक्निक कॉलेज अंबाजोगाई. खालील कोर्सेसना प्रवेश देणे सुरू आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 60 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 60 जागा, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन 60 जागा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 90 जागा. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची ओपनसाठी 50% ट्युशन फीसमध्ये सवलत. वैशिष्ट्ये: अत्याधुनिक लॅब्स, वाचनालय व ग्रंथालयाची सुविधा, मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, विविध कंपन्यांद्वारे कॅम्पस इंटरव्ह्यू. तर सगळ्यांनी इथलं डिप्लोमा कशामुळे चूज करायचा, तर ज्यांना इंजिनिअरिंग करायचे आहे त्यांनी डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करावे असे माझे मत आहे. चला तर मग आजच प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता TB गिरवलकर पॉलिटेक्निक कॉलेज, मोरेवाडी, अंबाजोगाई. फोन नंबर 94 22 24